नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की साखरपुड्याच्या मंचावरती सत्याचा स्फोट झालेला आहे। अखेर गौतम आणि अशावरीचे नातं जिंकलेलं आहे, पण हा ऐतिहासिक साखरपुडा कशा पद्धतीने होतो ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की खानोलकर बंगला आज पूर्णपणे फुलांनी सजलेला असतो आणि शनई चौघड्यांचा मंगल अष्टक आणि नाद सुरू असतो। पाहुण्यांची गर्दी, आनंदाचं वातावरण आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उत्साह दिसत असतो। अनेक अडचणींवरती मात करून अखेर गौतम आणि अशावरीच्या साखरपुड्याचा दिवस उजाडलेला असतो। अशावरी लाल रंगाच्या सुंदर साडीमध्ये तयार होऊन खाली येते आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू असतं, पण मनामध्ये मात्र अजूनही एक प्रकारची भीतीच असते। ती स्वामींना प्रार्थना करते की स्वामी, आजचा दिवस कोणत्याही संकटांशिवाय पार पडू दे आणि ती मनोमन अशी प्रार्थना करतच असते। तेवढ्यात गौतम तिच्या समोर येतो आणि तो म्हणतो, आशू, आता इतक्या संकटानंतरही तू माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे ना, आणि आज मी तुला एक वचन देतो, आयुष्यभर कोणत्याही वादळात तुझा हात सोडणार नाही। तेव्हा अशावरी हसतच म्हणत असते, गौतम, प्रेमावरती विश्वास असेल ना तर संकट आपोआपच हरतात। दोघांना पाहून जय हसतच राहतो आणि तो म्हणतो, बस आता अजून थोड्या वेळात साखरपुडा होणारच आहे आणि नंतर आयुष्यभर एकमेकांकडे बघतच बसा। सगळेजण तिथे हसायला लागतात। पुजारी विधी सुरू करतात। गौतम आणि अशावरी हे दोघंही स्टेजवरती येतात आणि मंगलाष्टक सुरू होतं। गौतम अंगठी हातामध्ये घेतो आणि अचानकच हॉलचा दरवाजा जोरात उघडतो आणि एक कुरिअर बॉय आत येतो आणि तो म्हणतो, जय सर, तुमच्या नावाचं तातडीचं पाकिट आहे। आणि जय ते हातात घेतो। त्यावरती मोठ्या लाल अक्षरात लिहिलेलं असतं की हा साखरपुडा लगेच थांबवा, नाहीतर एका निष्पाप व्यक्तीचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त होईल, असं लिहिलेलं असतं। आणि क्षणातच संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते। गौतम विचारत असतो, दादा काय झालं? तेव्हा जय पाकिट उघडतो आणि आत काही जुने फोटो, कागदपत्र आणि एक पेन ड्राईव्ह असतो। फोटो पाहताच तेजस्विनी हादरून जाते आणि ती म्हणत असते, हे हे कसं शक्य आहे? ती घाईघाईने जयच्या हातातून ते कागदपत्र हिसकावण्याचा प्रयत्न करते। गौतम तिचा हात थांबवतो आणि म्हणतो, आई, आज सत्य लपवू नकोस, काय झालंय उघड होऊ दे। अशावरी ठाम आवाजात म्हणत असते, जर माझ्या नात्याच्या पाया खोट्यावरती असेल ना तर हा साखरपुडा होऊ नये, पण सत्य बाहेर आलंच पाहिजे, असं ती म्हणत असते। जय तातडीने पेन ड्राईव्ह टीव्हीला जोडतो आणि व्हिडिओ सुरू होतो। त्यात अनेक वर्षांपूर्वी आणि एका प्रसंग घडलेला असतो आणि दोन कुटुंबांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी घरातलीच एका विश्वासू व्यक्तीने खोटे पुरावे तयार केलेले होते आणि त्याच कटामुळे गौतम आणि अशावरीच्या नात्यात वारंवार अडथळे आलेले होते। आणि व्हिडिओ संपताच सगळेजण स्तब्धच होतात। तेजस्विनीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती म्हणत असते, अशावरी, मी तुला खूप चुकीचं समजलेलं आहे, माझ्याकडून मोठी चूक झालेली आहे आणि मला माफ कर। अशावरी तिचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते, आई, नाती माफीनेच टिकतात असं असतं का? तेवढ्यात अचानकच संपूर्ण हॉलची लाईट बंद होऊन जाते। अंधार पसरतो आणि कोणीतरी किंचाळतं, अंगठी अंगठी चोरी झाली असं म्हणत असतो। तेव्हा पाहुण्यांमध्ये गोंधळ उडतो आणि गौतम मोबाईलचा टॉर्च सुरू करतो आणि अशावरीचा हात घट्ट पकडतो आणि तो म्हणतो की कोणीही घाबरू नका, काही क्षणांनी जनरेटर सुरू होत आहे। तेव्हा लाईट परत येते आणि सगळेजण पाहतात तर अंगठी पुन्हा पुजाऱ्यांच्या ताटातच असते। जय हसतच म्हणतो, वाईट शक्तींनी खूप प्रयत्न केले, पण देवाने आज आपल्या प्रेमाची साथ दिलेलीच आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा हसू फुटतं आणि पुजारी विधी पुन्हा सुरू करतात। गौतम अशावरीकडे पाहतो आणि म्हणतो, आज मी तुला फक्त अंगठी घालत नाहीये अशावरी, माझं संपूर्ण आयुष्य तुझ्या स्वाधीन करत आहे। तो प्रेमाने अशावरीच्या बोटात अंगठी घालतो आणि टाळ्यांच्या गडगडाट होतो आणि अशावरीही गौतमला अंगठी घालते। ढोल ताशांचा गजर सुरू होतो, फुलांनी उधळण होते आणि जय, शर्वरी, आकाश आणि संपूर्ण कुटुंब आनंदाने दोघांचं अभिनंदन करतात। तेजस्विनी पुढे येते आणि ती म्हणते का ती अशावरीच्या डोक्यावरती प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते की आजपासून तू या घराची सून नाहीस, तर तू माझी मुलगी आहेस। अशावरी भावूक होऊन तिच्या गळ्यामध्ये पडते आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं, पण तेजस्विनी एका बाजूला तोंड वाकडं करून तिच्या मनामधला कटाक्ष व्यक्त करत असते। पण त्याच वेळी बंगल्याच्या बाहेर उभा असलेला एक गूढ माणूस मोबाईलवरती बोलत असतो आणि तो म्हणतो की आज साखरपुडा थांबवलेला आहे, आज साखरपुडा थांबवता आला नाही, पण लग्नाच्या दिवशी असा डाव टाकेल ना की राजाध्यक्ष कुटुंबांचं सुख एका क्षणामध्येच उद्ध्वस्त होईल। तो कपटी हसू हसत अंधारामधून निघून जातो आणि आत गौतम आणि अशावरी आनंदाने एकमेकांचा हात हातात घेऊन उभे असतात, तर बाहेर त्यांच्या आयुष्यातील
नवा वादळाची चाहूल लागलेली असते. आता हे वादळ कशा प्रकारे आणि केव्हा येणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.